तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या पांजर्डे सिस्टर या चॅनल्सवर. तर गेस व्हॉट, आम्ही कुठे आहोत? आम्ही आलो आहोत एका बगीचामध्ये आणि तो आहे हा बगीचा. यू कॅन सी की माझ्या जस्ट मागे तुम्ही एक बगीचा बघू शकता. हा आहे चाळीसगाव या तालुक्यामधला बगीचा आणि मी खूप एक्सायटेड आहे की आत काय काय असेल. आय एम सो एक्सायटेड टू सी. आणि तुम्ही इथे बघू शकता इथे खूप सुंदर हे बघा, ही आहे एंट्री. इथे दिलं आहे की बगीचामध्ये काय काय असेल. आणि चला आता जसं की आपण पुढे जातच आहोत. ही आहे आमची एंट्री आणि इथे बघू शकता समोर किती सुंदर इथे छान असं ते झाडं आहेत. फ्रेश वाटतं इथे आल्यानंतर. आणि इथे मस्त छान पाणी चाललंय. वाव. आता पुढे जाता जाता खूप एक्साइटिंग मुमेंट येणार आहे. पुढे जात जात इथे खूप हे बघा आपण असं गोल फिरून जाणार आहोत. खूप छान अशी इथे एंट्री आहे. ॲक्च्युली आम्ही गार्डनमध्ये येण्याचं कारण असं आहे की माझ्या मम्मीचं आणि तिच्या फ्रेंड्सचं गेट टुगेदर आहे. हे आहे माझ्या मम्मीचं माहेर. सो ऑफकोर्स इथे सगळे तिचे फ्रेंड्स तिला भेटणार आहे आणि हे समर वेकेशन चालू आहेत. सो एक्सायटेड. सी द नेचर. ओ माय गॉड, इतकं सुंदर वाटतं इथे. आणि हे बघा इथे ती छान पाणी चालू आहे असं. वाव, ब्युटिफुल. खूप छान वाटतंय. वा. तिला जी फर्स्ट फ्रेंड भेटलेली आहे म्हणजेच माझी मावशी लागेल. आणि आता आम्ही इथे बसायला सुद्धा त्यांनी खूप छान अरेंजमेंट केली आहे. सो इथे आता आम्ही इथे बसू अँड आफ्टर दॅट इथला छान सुंदर असा व्ह्यू घेऊ. आणि मी सुद्धा इथे छान व्ह्यू घेतली आहे. इथे बघा सगळेजण माझी बहीण बसलेली, मी बसलेली. खूप फ्रेश वाटतंय. इथलं जे वातावरण आहे ते खूप नॅचरल आहे. गरमी पण तेवढीच होती आहे बघू शकता तुम्ही. कारण की गावाकडचं टेम्परेचर खूप आहे आणि इथे संध्याकाळ जरी झाली तरी टेम्परेचर खूपच असतं. त्यामुळे इथे खूप गरमी पण होती आहे. पण छान वाटतं आहे. आणि आता पुढे जाऊन इतकं छान एक्सप्लोअर करायला मिळणार आहे. तुम्ही जस्ट पुढे जा आणि तुम्हाला खूप मस्त एक्सप्लोअर करायला मिळणार आहे. सो आपण बघत राहूयात कसं वाटतं काय. जली ना, तेरी भी जली ना. तिथे आता लाईट्स पण ऑन झालेली आहेत आणि इथे लाईट्स ऑन झाल्यामुळे इथे छान वाटतं अजून. आता अंधार पडल्यानंतर इथे अजून सुंदर वाटेल कारण की इथे पाण्याजवळचे पण लाईट्स ऑन होतील. त्यामुळे इथे एकदम मस्त वाटतंय. अबे जल्दी बोल, कल सुबह पनवेल निकलना है. आम्ही चाललो आहोत आता सगळं पुढचं एक्सप्लोअर करायला. सो लेट्स गो. आय होप की तुम्ही खूप एक्सायटेड आहात की पुढे काय काय असेल, काय मस्त असेल, पुढे काय काय असणार आहे छान बघूयात. सो आता आम्ही इथनं स्ट्रेट कुठनं जायचं कळत नाही आहे यार. मे बी आपण इथनं जाऊयात. पण इथून गेलो. हां चला जाऊयात, इथनं जाऊयात. सो आय एम सो एक्सायटेड. बघा जिथे बघू तिथे झाडं आहेत आणि पुढे काय असेल हे बघण्याची खूप उत्सुकता लागलेली आहे. सो आय एम सो एक्सायटेड टू सी व्हॉट्स. आणि माझ्या मम्मीची जी फ्रेंड आहे त्यांची मुलगी सुद्धा इथे आलेली आहे. बेस्ट फ्रेंड्स. सो गाईज आता आम्ही इथे आलेलो आहोत प्लेइंग एरियामध्ये. सो हे इथला जो भाग आहे तो आहे गार्डन एरिया. सो तुम्ही ते बघू शकतात की देअर इज अ गार्डन आणि इथे सगळे जण खेळत आहेत. वाव, गर्दी बघा ना, सगळ्यांची काय गर्दी आहे. तुम्ही इथे खेळू शकता. सो मला असं वाटतं की आता आपण आतमध्ये जाऊयात आणि बघूयात की इथे सगळेजण बघा किती छान मस्त खेळायचं. भाई मी आता मोठी झाली आहे, मी खेळेल. पण मी खेळेल. किती मोठे झाले तरी खेळायची उत्सुकता भाई कोणाची कमी नाही हो. सो इथे बघा तुम्ही आत. आणि इथे जाता जाता आम्ही नेक्स्ट बघा आम्ही मागे होतो आणि आता आम्ही पुढे चाललेलो आहे. इथे आहे जिम एरिया. यू कॅन सी इथनं जिम एरिया आहे पूर्ण. आम्ही जिम एरियामध्ये जाणार नाही आहे कारण की इथे जिमचं काय आम्हाला काम नाही आहे. म्हणजे इथे जिममध्ये जाणार आता कोणीच नाही आहे. सो तर पुढे जातोय. माझी बहीण एवढ्या पुढे जाते की तिला असा आवाज द्यावा लागणार आहे. नक्षू. हे बघा इथे सगळेजण खेळत आहेत. खूप छान वाटतंय.
तुम्हीही माझ्याबरोबर एक्सप्लोअर करा चाळीसगावचं हे खूप वंडरफुल गार्डन. आता आम्ही गार्डनमध्ये एंटर झालोय आणि इथे आता सगळेजण खेळणार आहेत. ह्यांनी खेळायचं स्टार्ट केलेलं आहे. ते फिरावं लागणार आहे. ह्यांना जे खेळायचं आहे तिथे मला फिरावं लागणार आहे. किती मजा येते यार. ते सगळेजण किती हॅपी आहेत, खेळतायत. मलाही खेळूशी वाटतंय पण माझी हाईट बघून तर सगळ्यांना वाटत असेल मी एवढी मोठी आहे, मी इथे खेळून काय करणार. कैसा लगा मेरा मजाक? तसे माझी इथे खेळायची इच्छा बिलकुल होत नाही आहे. मी ह्या गार्डनमध्ये खूपदा येऊन गेली आहे. ही सकाळी सकाळी आली आहे फॉर अ मॉर्निंग वॉक. आणि मॉर्निंग वॉकला इथे खूप छान वाटतं. इथे कुणीच नसतं, गर्दीसुद्धा नसते. खूप छान वाटतं इथे. सो यू जस्ट एक्सप्लोर. चला आपण आधी गार्डन एक्सप्लोर करूयात, मग खेळूयात आपण. आधी आपल्या फ्रेंड्सला दाखवूयात आपण गार्डन. चला बाहेर पडूयात इथनं. सो गाईज आम्ही इथनं बाहेर पडतोय आणि आता आम्ही मागणं वॉक घेऊन आलो. नक्षू यार, हे माझं कोणी ऐकत असतं. हाँ भाई, कैसी लगी? आगे स्वाद. आधी आम्ही तिथे आत गेलो होतो, बट आता आम्ही इथनं सरळ चाललोय. आणि वो इथला हा डायनोसॉर, ओ माय गॉड. बघा इथेही फोटो काढायचे, इतकं मस्त व्ह्यू येईल ना. योगा आणि मेडिटेशन. यू कॅन सी. बोर्ड दाखवा, बोर्ड. हा बघा इथे बोर्ड आहे. ह्या साईडला आहे योगा आणि मेडिटेशनचा एरिया. आपण तिथे सुद्धा जाणार आहोत. सो आधी आपण इथनं इथे बघा हाऊ स्वीट. इथे बसायला किती छान जागा आहे. इथे बसल्यानंतर किती छान वाटत असेल ना. ट्रीज आहे इथे, छान मस्त ग्राउंड आहे खेळायला. पुढे अजून छान आहे. मी इथे येऊन गेली त्यामुळे मी तुम्हाला आधी थोडं सांगत जाईल इन्फॉर्मेशन. तुम्हीही कधीतरी या. इफ यू आर इन चाळीसगाव प्रेझेंट आहात तर नक्की ह्या गार्डनला एक्सप्लोअर करा. इथे आल्यानंतर तुम्हाला खूप छान वाटेल. आणि जनरली कोणाला चाळीसगाव नसेल माहिती, सो त्यांनी मॅपवरती चेक करून घ्या. इफ तुम्ही चाळीसगावमध्ये नसाल किंवा चाळीसगावच्या आजूबाजूच्या एरियामध्ये असाल तर नक्की व्हिजिट करा प्लीज. खरंच इथे फिरण्यासारखी खूप छान आहे. असंही नाही की छोटंसं गार्डन आहे, खूप मोठं आहे, छान आहे. सो आता आपण पुढे जाऊयात आणि एक्सप्लोर करूया. इथे अजून एक जिम आहे जी आहे स्पेशली मुलींसाठी बनवली गेलेली आहे. म्हणजे त्या जिममध्ये सुद्धा सगळेजण थांबू शकतात. बट ही जी जिम आहे इथे फक्त म्हणजे दिस जिम इज फॉर ओनली फिमेल्स. आणि आता आम्ही परत ज्या गार्डनकडनं गेलेलो आम्ही तिथनंच आलेलो आहोत. आणि आता आम्ही जात आहोत दुसऱ्या एरियामध्ये. सो इथे सुद्धा एक छोटंसं गार्डन आहे. आणि यू कॅन सी की इथे खूप गर्दी आहे, कारण की इथे खेळण्यासाठी खूप काही आहे. सो इथे खूप सारी गर्दी आहे. यू कॅन सी. सो मी तुम्हाला हीच रिक्वेस्ट करते की जस्ट प्लीज विजिट दिस गार्डन. प्लीज विजिट दिस गार्डन. तुम्ही जर का जवळपास असाल तर. जास्त रात्रीचं नका येऊ, कारण की इथे भयंकर गर्दी आहे. सकाळी मॉर्निंग वॉकला या तुम्ही. सकाळी मॉर्निंग वॉकला तुम्हाला एवढं फ्रेश फील वाटेल. पूर्ण दिवस तुमचा सुंदर आणि छान जाईल. यू कॅन जस्ट सी. वाव. आता आपण इथनं जाऊयात. बघा इथे सुद्धा एक एरिया आहे. या एरियामध्ये बघा इथे कार रायडिंग चालू आहे सगळ्यांची. तिकडे जण तिथे बसलेले आहेत. इथे मोस्टली मी जेव्हा सकाळी येते तेव्हा खूप जण फुटबॉल वगैरे खेळत असतात. मेडिटेशन सुद्धा करतात. मेडिटेशन आणि योगाचा हा एरिया आहे. दिस एरिया इज फॉर मेडिटेशन. आणि इथे आता तुम्ही बघू शकता इथे बोर्ड लागलेला आहे मल्टीपर्पज फंक्शन एरिया. हो वाव. हे बघा मी तुम्हाला दाखवायचं विसरली. आपण इथे आज जाऊन सुद्धा एक्सप्लोर करणार आहोत. यू कॅन सी की इथे खूप छान इथे फोटो काढायला आहे. आणि हा एरिया कुठला आहे? हा एरिया आहे स्केटिंग एरिया. इथे सगळेजण स्केटिंग करायला येतात, बट आता इथे कोणीच नाही आहे स्केटिंग करण्यासाठी. खाली आहे हा एरिया. तुम्ही ते स्केटिंग सुद्धा करू शकता. मला येत नाही स्केटिंग, पण तुम्हाला जर काय येत असेल तुम्ही ते करू शकता. हो आता आम्ही ह्या एरियामधनं जातो आहोत. इथे खूप छान आहे. तुम्हाला दाखवण्यासारखं खूप काही आहे इथे.
आता आपण इथे जाऊयात. चल नक्षत्र, इथनंच जाऊयात. तर आता आम्ही एंटर झालो आहोत इथे ह्या एरियामध्ये. इथे खूप भारी वाटतं. मी इथे विजिट केलं तेव्हा मी इथे खूप फोटो काढले होते. हे बघा, इथे छोटासा हरिण आहे, पण तिथे हलवून लोकांनी याची काय हालत केलेली आहे. सो चला आता आपण जाऊयात त्या एरियामध्ये. सो तिथे हे बघा, इथे किती छान सुंदर समोर आहे. जस्ट सी. वाव, फ्रंटनी जाऊयात. फ्रंटनी खूप छान वाटेल. जस्ट वॉच. वाव, फ्रंटनी पण याचा खूप छान व्ह्यू येतोय. तिथे सुद्धा बघा, तिथे सुद्धा फ्लावर्स आहे. इथे या, इकडे या. वाव, इथे पण खूप छान सुंदर फ्लावर्स आहेत. चला आता मी माझ्या 2 बहिणींचा इथे फोटो काढते आणि त्यानंतर मग आपण अजून एक्सप्लोअर करूयात. ओके. म्हटलेले ते महादेवाच्या इथे सुद्धा लाईट लागल्यानंतर खूप भारी वाटतं यार. खूप भारी वाटतं. हो. हे तिकडेच 2 जणी तिथे जाऊन आल्या आणि म्हणतात तिथे हात खूप घाण पाणी आहे. ऑफकोर्स घाणच असणार आहे. इथे खूप धूळ असते कंटिन्युअसली. वाव, छान व्ह्यू येतोय. ते परत इथे बसून राहायची वाटते, पण गरमीमुळे इथनं निघायचा सुद्धा जीव होतोय. बट पूर्ण एक्सप्लोअर केलंय की नाही मला माहिती नाही. आपण परत एकदा राऊंड मारूयात गाईज. परत एकदा राऊंड मारूयात. मी तुम्हाला परत एकदा सगळं दाखवेल. आम्ही इथे खूप खेळलोय. आम्ही सॉरी की मी खेळताना तुमच्याबरोबर म्हणजे व्हिडिओ नाही करू शकली, बट ठीक आहे, खेळून झालंय. आणि इथे तर माझ्या मम्मीच्या सगळ्या फ्रेंड्स प्रेझेंट आहेत. हे बघा, ह्या तिथे काकू आहेत. ह्या ह्या आहेत योगी मावशी. हे त्यांच्या मम्मी आहेत आणि त्यांची तिथे छोटीशी मुलगी आहे, ती खूप क्यूट आहे. आणि ही आहे माझ्या मम्मीची अजून एक फ्रेंड उज्ज्वला मावशी. आणि तिकडनं आहेत त्या वर्षा मावशी. आणि इथे यांचे मुलं पण आहेत. हे बघा, हे सगळेजण आहेत. ही आहे परी, जी की आहे उज्ज्वला मावशीची मुलगी. हाय कर, हाय. हिला तर हिचं मी इंट्रोडक्शन दिलं. ही आहे धनश्री, धनू परी. आणि तुझं नाव? हां, देवांश. तर सगळेजण आता आम्ही आहोत. आणि आय एम रिअली सॉरी की आम्ही खेळताना व्हिडिओ नाही करू शकलो पोस्ट, बट आम्ही सगळेजण आता जमलो आहोत आणि आता आम्ही नक्की व्हिडिओ करणार आहोत. तर आता आम्ही सगळेजण असं ठरतंय की स्केटिंग एरियामध्ये जाऊ. तिथे खेळायला खूप म्हणजे मजा येणार आहे. स्केटिंग एरियामध्ये डन. परमिशन काढावी लागेल बट आमच्या मम्मीची. मम्मी सगळेजण घरी चाललेले आहेत. परत यायचं प्लॅनिंग चाललंय यांचं सगळ्यांचं. बाहेरचं मी तुम्हाला नीट दाखवलं नव्हतं, सो मला परत चाललंय की तुम्हाला बाहेरचं एकदा परत नीट व्ह्यू देऊयात. बाय. चाललोय ना आता, सगळेजण घरी चाललेत आपलं. ह्यांची इथे काय चर्चा चालली आहे. आता कुठेच जायचं नाही, तर घरी जायचंय. तू लवकर आली असते तर आम्ही फिरलो होतो आधी, तुला दाखवलं असतं. सगळेजण चाललो आहोत घरी आपल्या. आम्ही परत यायचं प्लॅनिंग झालेलं आहे. ह्यांचं परत येणार आहे ते सगळेजण, कारण की त्यांच्या खूप साऱ्या फ्रेंड्स मिसिंग आहेत. सो त्यामुळे परत एकदा सगळेजण मिळणार आहोत, तेव्हा तर मी तुम्हाला खेळायचं एरिया वगैरे सगळं दाखवेल. हे बघा, आले हे सगळेजण. न सांगता गेले होते मला. आता परत बाहेरचा बॅकग्राऊंड दाखवूया. ती क्यूटी अजून सुद्धा झोपली आहे. हे बघा, यांचे सगळ्यांचे मूड असे ऑफ झालेत, कारण की खेळायला भेटलंय ना खूप, तरी सुद्धा आता जायचं मन नाही भरलं त्यांचं. आम्ही इथनं बाहेर पडतोय. जसं की तुम्हाला तिथनं येताना मी एंट्री दाखवली होती, तसं आता इथनं जाताना एक्झिट आहे. हे बघा, इथे छान विठ्ठलाची मूर्ती आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा एंट्री तुम्हाला मी नीट दाखवणार आहे. ते एक्झिट आहे. तुम्हाला मी दाखवलेलं तिथे मॅप आहे की पूर्ण गार्डन कसं बनवलं गेलेलं आहे. तिथे मॅप आहे. आता आपण तिथे जाऊयात पुढे, मग तुम्हाला परत दाखवते कसं आहे काय. चला आता आपण वरती जाऊयात. एक्झिट. सो हे बघा, जशी एंट्री झाली होती तशीच आता एक्झिट पण आहे. यू कॅन सी. हा आहे मॅपमध्ये तुम्ही बघू शकता ते दिलेलं आहे. ते वॉशरूम पण आहे. इथे एंट्री आहे, पार्किंग आहे. ती बॅक एंट्री आहे.
पार्किंग, स्केटिंग एरिया, आपण तिथे गेलो होतो. स्पोर्ट्स एरिया मी तुम्हाला विसरले दाखवायचा. स्पोर्ट्स एरिया सुद्धा साईडलाच होता. इफ व्हिडिओमध्ये स्पोर्ट्स एरिया आला असेल तर तुम्ही नक्की मला सांगाल. इथे पाथवे आहे, इथे जॉगिंग ट्रॅक होतं, ते इथे गार्डन आहे पूर्ण, ते छोट्या मुलांचा प्लेइंग एरिया आहे, ते वॉटर फाउंटेन आपण बघितलं, जेंट्स जिम, लेडीज जिम होती, योगा मेडिटेशन एरिया, हे आपण सगळं बघितलं आहे. जे स्पोर्ट्स एरिया मिस केला आहे. आता ह्यांची सगळ्यांची परत यायची प्लॅनिंग झालेली आहे. सो परत यायच्या प्लॅनिंगमध्ये मी तुम्हाला सगळं परत एकदा नीट दाखवायचा पूर्ण प्रयत्न करेन. ही आहे मेन एंट्री. सो अशा प्रकारे आपण पूर्ण गार्डन एक्सप्लोर केलं आहे. आय होप की तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ खूप आवडला असेल. हां, आपण एक पॉईंट मिस केला ना, आपल्याला बाहेर सगळ्यांना एंट्री म्हणजे एंट्री बघायची आहे ना तुम्हाला सगळ्यांना. चला आता एंट्री दाखवते तुम्हाला सगळ्यांना नीट. सो ही आहे एंट्री, तुम्ही बघू शकता. सुवर्ण स्मृती उद्यान, ही एंट्री बघा किती सुंदर आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आय होप तुम्हाला सगळ्यांना हा व्हिडिओ आवडला असेल आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी प्लीज स्टे ट्यून. आणि कदाचित सांगता नाही नेक्स्ट व्हिडिओ गार्डनचा असू शकतो किंवा कुठलाही ब्लॉग असेल, बट दिस वॉज माय फर्स्ट ब्लॉग. आणि भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. त्यासाठी गुड बाय.